नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पवार, मालक सेंद्रिय शेती आणि शेळीपालन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय हा शेळीपालकांसाठी आहे. जे लोक शेळ्या पाळतात, मेंढ्या पाळतात, त्यांसाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे शेळ्यांचं खाद्य नियोजन. आपण शेळ्यांना जे वर्षभरासाठी खाद्याचं नियोजन करतो ते कशा प्रकारे करायचं, ते आपल्या हवामानानुसार, आपल्या ऋतूनुसार आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला उपलब्ध असलेल्या खाद्याच्या अनुषंगाने आपण त्यांना कोणतं खाद्य द्यायचं आणि कोणतं खाद्य किती प्रमाणात द्यायचं याविषयी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः नव्याने शेळीपालन करणाऱ्या शेळीपालकांसाठी आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपण जे नव्याने शेळीपालन जे करतात त्यांसाठी अनेक प्रकारच्या अडचणी येतात. मग खाद्याच्या असेल, लसीकरणाच्या असेल, नाही तर कोणत्याही असेल, पण अडचणी ही येतच असतात. तर त्या अडचणींना मात कशी करायची आणि आपला चारा हा आपल्या शेळ्यांना कसा द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा आणि चाऱ्याचा खर्च जो आपला उत्पादन खर्च आहे तो कमी कसा करायचा याच्या माहितीचा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ कोणीही स्किप न करता न पळवता पाहावा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा आपल्याला होईल. मित्रांनो, हा समोर पाहत असलेला हा माझ्याकडे मेथी घास आहे. हा माझ्या शेळ्यांची ओल्या चाऱ्याची गरज भागवतो. मित्रांनो, तर हा ओला चारा साधारणतः मागील वर्षी माझ्याकडे 10 शेळ्या होत्या आणि त्या 10 शेळ्यांना हा घास पुरत नव्हता. परंतु यावर्षी माझ्याकडे 20 शेळ्या आहे. त्या 20 शेळ्यांची ओल्या चाऱ्याची गरज भागून माझ्याकडे हा घास एक्स्ट्रा शिल्लक राहतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या मेथी घासाला फुलं आली आहे, म्हणजेच कापणीला आला आहे, पण मी कापू शकत नाही. कारण माझ्या 20 शेळ्यांची गरज, ओल्या चाऱ्याची गरज हा घास भागवतोय, म्हणून मी याला कापत नाही. परंतु हा एक्स्ट्राचा जो मेथी घास आहे याचं हा का वाढला, तर याचं उत्तर आहे, मी मागच्या 7 ते 8 महिन्यापूर्वी याला गांडूळ खत वापरलेलं आहे. 2 वेळेस गांडूळ खत टाकलेलं आहे आणि 4 वेळेस जीवामृत सोडलेलं आहे. तर या जीवामृतचा फायदा मला इतका झाला की हा मेथी घास जवळजवळ मागच्या वर्षाच्या तुलनेत 10 सेंटीमीटरने हा मेथी घास वाढलेला आहे आणि मेथी घासाची पाने पण मोठी झालेली आहे. मित्रांनो, तर हा मेथी घास याचं उत्पादन वाढले, पण या उत्पादनाचं करायचं काय, तर या उत्पादनापासून म्हणजेच या एक्स्ट्रा घासापासून आपण सुका चारा तयार करायची. तर सुका चारा कसा तयार करायचा, तर जो एक्स्ट्राचा घास आहे तो आपण कापायचा आहे आणि पटांगणामध्ये आपल्याला ताडपत्री टाकायची आहे आणि या ताडपत्रीवर हा घास वाळवायचा आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हा घास पटकन वाळेल आणि आपल्याला सुका चारा या ओल्या चाऱ्यापासून तयार होईल. मग हा जो आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला हा ओला चारा भरपूर प्रमाणात मिळतोय, पण सुका चारा नाही. म्हणूनच आपण या ओल्या चाऱ्यातून सुका चारा तयार कसा करायचा हे मी आज तुम्हाला सांगितलेले आहे. आणि हा सुकाचा चारा झाल्यानंतर आपण काय करायचे, आपण जो मक्याला बॅग वापरतो, मक्याचा मुरघास करताना जो बॅग वापरतो, त्या बॅगीमध्ये हा सुका झालेला सर्व घास भरायचा आहे आणि तो पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना सुका चारा म्हणून द्यायचे. तसेच हे झालं मेथी घासाचं सूत्र, ओल्या चाऱ्यापासून सुका घास तयार करायचा. तसेच आपल्याकडे हदगा आहे, तुती आहे, सुबाबळ आहे, अशा
अनेक प्रकारचे हिरवे चारे आहे. ह्या हिरवे चारे जर अतिरिक्त झाले, मोठ्या प्रमाणात झाले, आता उन्हाळ्यामध्ये याचं भरपूर प्रमाणात उत्पादन भेटतं. आता ही पहा, हा आहे हदगा. तर हा हदग्याचा आपण कटिंग केली आणि उन्हामध्ये जर 2-4 दिवस वाळवले तर याचासुद्धा आपण हिरवा चारा म्हणून उपयोग करू शकतो. मित्रांनो, आपण जर या ओल्या चाराचा हिरवा चारा म्हणून उपयोग केला तर आपलं जे चाऱ्यासाठी जे खर्च होणार आहे पैसे, ते वाचणार आहे आणि जेथे पैसे वाचतात तेथे नफा वाढतो. म्हणूनच आपण या ओल्या चाऱ्याचं या ओल्या चाऱ्याचं सुक्या चाऱ्यामध्ये रूपांतर करून पावसाळ्यामध्ये याचा उपयोग करायचा आहे. मित्रांनो, याला पण मी गांडूळ खत आणि शेणखत घातलेलं आहे आणि 2 ते 3 वेळा जीवामृत सोडलेलं आहे. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन झालेलं आहे आणि तो आपण आता वाळवून सुकवून आपण पावसाळ्यामध्ये याचा उपयोग हिरव्या चाऱ्यामध्ये करणार आहे. असाच आजचा व्हिडिओचा उद्देशच हा आहे की आपण जो चाऱ्यावर खर्च करतो, सुका चारा घेतो, म्हणजे आपण जर दुसऱ्या ठिकाणाहून सुका चारा घेतला तर तो आपल्याकडे येईपर्यंत 25 रुपये किलोप्रमाणे पडतो. तर ते 25 रुपये किलो हा आपण घेतल्याने यामध्ये भरपूर प्रमाणात पैसे आपले वाया जातात. त्यामुळे आपला उत्पादन खर्च जास्त होतो आणि उत्पादन खर्च झाल्यामुळे शेळी पालन परवडत नाही. त्यामुळे आपल्या ज्या वातावरणात जे पीक आहे त्यालाच सुकवून सुका चारा म्हणून वापरायचं. असं केल्याने आपला नफा वाढतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा ओल्या चाऱ्यातून सुका चारा तयार करण्याचा आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणाला असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय शेळीपालक.